स्टेजवरील अध्यक्ष नसलेली ही सभा चालवायला आपलं जास्त सहकार्य आहे आणि अध्यक्ष नसताना अध्यक्ष महाशय माझ्या म्हणण्यावर माझे पाळी आली नाही। मी कोणत्याही प्रकारे तयारी करून आलो नाही। मी फक्त एक दाभाडीकर आहे आणि तोही प्रबंधभूमीच्या या काळ्या मातीतील मी माणूस आहे। म्हणून मला वाटतं की आत्ता जो खुलासा केला गेला प्रबंधभूमीचा आणि जी नावं घेतली त्याच्या संबंधाने तो जो काही इतिहास घडला त्याचा इतिहास लोकांनी अगोदरच लिहून ठेवले आहे। या महाराष्ट्रामध्ये नाही तर रशियामध्ये आणि चीनमध्ये सुद्धा त्या प्रबंधांचं चरवतकरण करण्यात आलं आहे आणि या सगळ्याचा आढावा घेण्यासाठी नुसतं स्टेजवर बोलण्यावर तो विषय संपणारा नाही आणि म्हणून मी स्वतः गेल्या 14 वर्षापासून प्रबंधभूमी म्हणजे कोणती भूमी आणि प्रबंधभूमी म्हणजे काय याचा सगळा उलगडा तपशिलाने सगळ्या जनतेला व्हावा म्हणून मी प्रबंधभूमी नावाचं पुस्तक लिहून ठेवलेलं आहे। 14 वर्ष मी त्याच्या मागे लागलो। ज्या लोकांनी महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये दाभाडीला येऊन त्या ठिकाणी जे अधिवेशन झालं होतं 50,000 लोकांचं, त्या अधिवेशनाविषयीची माझ्या मी त्यावेळेला 8 वर्षाचा 9 वर्षाचा असेल त्या जेवढ्या मला स्मरणात आहेत त्या आणि मी गोळा केलेल्या आणि नेत्यांकडून कार्यकर्त्यांकडून आणखीन जादाची माहिती मी मिळवली आहे आणि त्याचा संबंधात दाभाडी प्रबंध या नावाचं माझं पुस्तक लवकरच बाहेर येणार आहे। बंधूंनो, या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी हे अशा करता सांगितलं की माझ्या अगोदरचे जे वक्ते होते त्यांनी त्याच्यातली काही पानं उलगडून पाहिलेली आहेत, पण त्याच्याही पुढे मी सांगतो की दाभाडीच्या प्रबंधाबाबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा त्याच्यावर लिहिलं आहे। एवढंच नाही तर आचार्य आत्रे यांनी सुद्धा त्यांच्या चरित्रात त्याचा उल्लेख केलेला आहे आणि ह्या सगळ्या तपशिलाच्या गोष्टी मी वाचलेल्या आहेत। या दाभाडी प्रबंधाने थेट रशिया आणि चीनमध्ये सुद्धा याचा एक उल्लेख केला जातो आणि आत्ताच माहितीसाठी सांगतो की दाभाडी प्रबंधाचं पुस्तक आपल्याच गावातील शेतकरी कामगार पक्षाच्या त्या दाभाडी प्रबंधाची भूमिका मांडण्याकरता देशोदेशीचे लोकसुद्धा आले होते, त्याचाही उल्लेख आहे। आणि दुसरी गोष्ट अशी की या संबंधी जास्त मी बोलत नाही कारण या दाभाडी प्रबंधावर PhD घेतलेले 7 लोक आहेत। PhD डिग्री दाभाडी प्रबंधावर, तेव्हा किती लिखाण झालं असेल ते तुम्ही पहा। मी एवढाच खुलासा करतो की ज्या वेळेला मी ते पुस्तक आमच्या गावातच मी त्याचं हे करणार आहोत त्या वेळेला आपण हजर राहा आणि तपशिलाने मी माझी गोष्ट सांगणार। गोष्ट नाही म्हणत, माझ्या मनात जे होतं ते मी लिहून दाभाडीकरांच्या पुढे तालुक्यापुढे मी मांडणार आहोत। मला एवढंच सांगायचं, गोसावी साहेब तुम्ही मोठ्या चिगाटीने मोठ्या कष्टाने या सगळ्या गोष्टी करता आहात, पण प्रबंधभूमी हा शब्द आहे आणि तो निघाला तो दाभाडीपासून अगोदरच्या वक्त्यांनी मांडलेला आहे।
तुमच्यावर अशी जबाबदारी आहे की आपल्या दाभाडीचं नाव खराब होईल असं तुमच्याकडून काही व्हायला नको पाहिजे. आणि आजच्या परिस्थितीमध्ये नेते गल्लोगल्ली घराघरामध्ये, त्यामुळे मोठी पंचायत येते. तसं पूर्वी काही नव्हतं. त्याच्यावर मी जात नाही, पण तुमच्यावर फार मोठी दाभाडीची जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी तुम्ही पार पाडावी अशी माझी तुम्हाला प्रार्थना आहे. मला वाटतं मग एवढे 2 शब्द मी बोलून आपली रजा घेतो. माझ्या शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल आभार मानतो. धन्यवाद.